गडिंग्लजमध्ये कालपासून संजीवनी कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण सकाळपासून पाहतोय गडिंग्लजचा आठवडा बाजार आहे। आठवडा बाजाराच्या निमित्ताने खेडोपाड्यातील शेतकरी बांधव महिला भगिनींनी येथे संजीवनी कृषी प्रदर्शनाला गर्दी केलेली आहे। आज आपण माझ्या मागे पाहू शकता हे विविध खेड्यातून आलेले शेतकरी आहेत। वेगवेगळ्या पद्धतीची ते शेती संदर्भात माहिती घेण्यासाठी इथे आलेले आहेत। वेगवेगळे अवजारे असतील, अत्याधुनिक जे बदल झालेले आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे शेतकरी हे संजीवनी कृषी प्रदर्शनाला येतात। हेच या संजीवनी कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे। दरवर्षी अशीच गर्दी कृषी प्रदर्शनाला असते। गडिंग्लज गोड साखरचे संचालक मेंडुले साहेब देखील या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांसोबत आलेले आहेत। कसं वाटलं कृषी प्रदर्शन? गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान करताय? ऊसाचं पीक जे आहे गडिंग्लज तालुक्यातलं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून या संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये असे काही खते, बी बियाणे किंवा अवजारे आहेत का? प्रदर्शन हे चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि आता मजुरांचे हे कमी त्या पद्धतीनं मशिनरी वगैरे आलेत आणि जरा परवडण्यासारखे आहेत लोकांना। आता मजुरांचा जास्त तोटा आहे आणि ऊसाच्या ह्याच्याप्रमाणे रोपं तर आलेले आहेत, फुलझाडे आणि घरगुती म्हटला तर पिठाची गिरण आहे, लहान लहान मोठ्या साईडचे करबाकुटीची यंत्र कमी जास्त आता नवीन पद्धतीने आले, पाईपलाईनीचे हे ठिबक सिंचनचं, ऊसाचं पिकावर जर बी बियाणे आलेत तिथून इतर लोकांनी म्हणजे आपल्या शेतात पिकवलेले सुद्धा हे आणलेत बी बियाणं, फळं वगैरे। नाही चांगल्या प्रकारे कृषी प्रदर्शन यावेळेला हे केलेलं आहे। प्रत्येक नमुन्याचे मशीन आहेत, बी बियाणे खते पण आहेत, शेतीसाठी उपयुक्त असणारी मशीन बरेच आहेत, याला काय हरकत नाही। कसं वाटलं कृषी प्रदर्शन? तरुण सगळे समाधान वाटलं, सगळे शेतीची अवजारी सगळी व्यवस्थित आहे, औषध चांगलं वाटलं। यंदाच्या कृषी प्रदर्शन तुम्ही बघितलेलं आहात, काय वेगळं वाटलं, काय वैशिष्ट्यपूर्ण आहे? दरवर्षी असं कृषी प्रदर्शन भरावं, शेतकऱ्यांना फायदा आहे आणि सगळे बी बियाणे सगळे वस्तू स्वस्त दरात जरासं बाहेरपेक्षा स्वस्त दरात मिळतात। शेतकरी येऊन प्रदर्शन पाहून त्यामुळे याच्यामध्ये हे आपल्या शेती सुधारणा करावी ही शेतकऱ्यासाठी एक पर्वणीच म्हणता येईल, कारण की एकाच ठिकाणी सर्व म्हणजे शेतकऱ्याला लागणारे सर्व जे साहित्य असेल म्हणजे वापराचं असेल किंवा इतर शेतीसाठी ते एकाच ठिकाणी, आणि आता आम्ही स्टॉल बघितलं तर इतरपेक्षा बऱ्यापैकी स्वस्तात आहेत वस्तू आणि एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाला भेट द्यावी। या प्रदर्शनाच्या या ठिकाणचं नियोजन अतिशय चांगलं आहे। दरवर्षी आम्ही येतो, या ठिकाणी वेगवेगळे काही एकत्र मिळतं, त्याच्यामुळं आम्ही काही शेतकरी जरी नसलो तरी इतर वस्तू खरेदी करून आम्ही या प्रदर्शनामध्ये सहभागी होतो। बरं वाटलं आम्हाला शेती प्रदर्शन हे, ज्यामुळं लोक येऊन बघून जावावी, आनंद आहे आपल्याला सर्वांना, सगळेजण येऊन बघून जावं। आम्ही बी शेतकरी आहे, 5 एकर जमीन आहे आमची बी, कनगला आमचं गाव कनगला, तालुका किरे, जिल्हा बेळगाव। येऊन बघून जावावे, सर्वजण येऊन बघून जावावे, माहिती पूर्ण मिळते ह्याच्यात शेतकऱ्याला। कृषी प्रदर्शनामध्ये हर एक प्रकारची वस्तू आम्हाला भेटली। त्याच्यानंतर जास्तीत जास्त आम्ही शेतकरी असल्या कारणाने जनावरांची औषधे किंवा त्यांचं खाद्य, इतर अवजारे हे बघून आम्हाला आनंद वाटला। काय भेटत नाही असं काही नाही, सगळ्या प्रकारचं भेटलं आणि आम्ही थोडे बहुत खरेदी केलो। आम्हाला शेतीची छोटी छोटी अवजारे खरेदी केलं, मशीनी वगैरे काय खरेदी करायला नाही। आपल्या गडिंग्लजमध्ये जे संजीवनी कृषी प्रदर्शन आले तिथे आपण आवर्जून येऊन त्याचा लाभ घ्यावा, काय पाहिजे ते घेऊन वापरावचं आणि स्वस्तामध्ये मिळतं। बैलांची संख्या खेडोपाडी कमी झालेली आहे, त्यामुळं नांगरणीसाठी वगैरे लोक मिळत नाहीत, त्यावेळी नांगर खरेदी केलेला आहे। त्यानंतर घरी पाणी वगैरे दोन्ही भांडी याच्यासाठी प्लॅस्टिक भांडी घेतली। आजच्या प्रदर्शनात लोणचं राजस्थानी खूप छान वाटलं, ते पण घेतलेलं आहे। एकंदर प्रदर्शन खूप उपयुक्त आहे लोकांसाठी। शेतकऱ्यांनी जरूर सवड काढावी, कारण आता सवडीचे दिवस आहे आणि कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जरूर कुटुंबाचं यावं। एक दिवस खूप मजेशीर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळतं, पॉवर टिलरसारख्या गोष्टी पाहायला मिळतात, इतर काही शेतीची छोटी मोठी अवजारं पण या ठिकाणी आहेत। जरूर या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा। कृषी प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित चालू आहे, चांगलं मार्गदर्शन चालू आहे आणि ऊसाचं उत्पादन कसं घ्यायचं कसं नाही इथं पूर्ण माहिती दिली जाते। आज पहिलीच टाईम मी कृषी प्रदर्शन बघायला होतो आणि मला आनंद झाला बघून, आणि अशी उत्सुकता वाढली तर शेतकऱ्यांना आणि जरा तोर्स मिळेल, चांगली माहिती मिळेल, प्रगती जास्त वाढेल, त्याच्यातून लई फायदा आहे असं वाटतं शेतकऱ्यांचा सगळ्या। 15 वर्षापूर्वी एकदा कृषी प्रदर्शन गडिंग्लजमध्ये बघून गेलो, त्यावेळेला मी कुट्टी मशीन घेतलेली इथंच। अजून सुद्धा ती 15 वर्ष झालं कट्टी मशीन अजून चालू आहे आणि त्यावेळेचा फायदा म्हणजे आता माझ्या 6 म्हशी आहेत, त्या मशीनीवर मी अजून कृषी प्रदर्शनचं अजून नाव काढतो। मी शेतीची आवड असल्यामुळं मी शेती प्रदर्शन पाहायला
मुद्दाम आलोच. प्रत्येक शेती प्रदर्शन मी पाहतो, त्यामध्ये विविध प्रकारची माहिती मिळते. शेती कशी करावी, शेतीला कोणत्या प्रकारचं खत वापरावं, केव्हा वापरावं, खत नियोजन, पाणी नियोजन, ते चांगली माहिती शेती प्रदर्शनामध्ये मिळते. त्याचप्रमाणे पाणी कमी असेल तर ठिबक सिंचनची माहिती चांगली मिळते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची शेती अवजारं पाहायला मिळतात, त्याचं प्रात्यक्षिक मिळते बघायला. शेतकऱ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. खरोखर एक गडिंग्लजच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना आणि गृहोपयोगी म्हणजे महिला असतील किंवा लहान मुलं असतील या सगळ्यांना हे प्रदर्शन अतिशय म्हणजे चांगलं आहे. कारण इथं म्हणजे शेतीची माहिती मिळतेच, त्याचबरोबर बाकी ज्या घरात लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याबरोबर करमणुकी साधनं किंवा खाद्यपदार्थ हे सगळं एकाच छताखाली मिळण्याचं एकमेव ठिकाण. आणि वर्षाला म्हणजे लोक उत्सुक असतात की कृषी प्रदर्शन कधी येईल, आणि वर्षभर खरेदी करायचं लोक थांबलेले असतात. आणि या कृषी प्रदर्शन निमित्तानं म्हणजे शेतीतील वस्तू असू देत किंवा गृहोपयोगी वस्तू आहेत या ठिकाणी मिळत असतात. हे मला वाटतं यावर्षी आम्ही भेट दिलेलं 5वं कृषी प्रदर्शन आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं. आम्ही आमच्या मित्रांच्या सोबत या ठिकाणी आज कृषी प्रदर्शनामध्ये येऊन या ठिकाणी खरेदी करण्याचा एक चांगला आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. कृषी प्रदर्शन गडिंग्लजमध्ये भरलेलं अत्युत्तम आहे आणि माहिती पण चांगली देतात आणि बऱ्याच वस्तू चांगल्या प्रकारे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे शेतीतलं ज्ञान आणि हे भरपूर मिळण्याचं एक ठिकाण गडिंग्लज कृषी प्रदर्शन. प्रदर्शन फार सुंदर होतं, फार आवडलं. सगळ्या शेतकरी बंधूंना उपयोगी असं अवजारं इथे पाहायला मिळाली. महत्त्वाची अवजारं शेतकऱ्यांना कशी उपयोगी पडतील ह्याबद्दल माहिती मिळाली. त्याबद्दल ते ज्यांनी हे पुरस्कृत केले त्यांचा धन्यवाद देतो. आणि याच्यापुढे पण त्यांनी असेच प्रदर्शन भरवावे. ज्यांनी नाही पाहिलेलं आहे त्यांनी आवर्जून पाहावं. आज आठवडा बाजार असल्या कारणाने खेडोपाड्यातील जे शेतकरी बांधव आहेत किंवा महिला आहेत या संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत, खरेदी करताना दिसत आहेत, वेगवेगळ्या स्टॉलवर माहिती घेताना दिसत आहेत. असंच हे दरवर्षी कृषी प्रदर्शन हे भरवण्यात येतं. यंदाच्या वर्षी देखील कालपासून हे कृषी प्रदर्शन चालू झालेलं आहे. उद्या सोमवार आणि मंगळवार पुन्हा 2 दिवस हे कृषी प्रदर्शन असणार आहे. तेव्हा गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांनी, महिला भगिनींनी हे संजीवनी कृषी प्रदर्शन बघायला यावं, त्याचा लाभ घ्यावा.